इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी आढावा घेतला। मे महिन्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने प्रभावी नियोजन करावे अशा सूचना सभापतींनी दिल्या। इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली। उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली। शहरातील विविध 6 पैकी पी.बा. पाटील मळा, जुना चंदू रोड, यशवंत कॉलनी या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचं काम रखडल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली। मजरेवाडी पाणी उपसा केंद्र ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 600 मीटर जलवाहिनी जोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत साईट नंबर 102 मध्ये उभारलेले जलकुंभ त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शहरातील अनधिकृत नळ जोडणी शोधून काढावी, अभय योजना राबवून त्या अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करण्याचा प्रस्ताव सादर करावा, प्रत्येक गल्लीत एकच जलवाहिनी निश्चित करून त्याद्वारे पाणीपुरवठा करावा, जलवाहिनी टाकण्यासाठी आणि गळती काढण्यासाठी रस्ता खोदताना बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचनाही सभापती मुळीक यांनी केल्या। बैठकीला नगरसेवक राजू बोंद्रे, नितेश पोवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभयकुमार शिरोलीकर, अभियंता बाजी कांबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।